सत्य आहे ते दिसणारच. जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच वेद न्यूज. पुसदचा कायापालट होणार असे आशेचे किरण जागृत झाले आहे. रस्ते विकासासाठी 42 कोटींच्या निधीवर शिक्कामोर्तब. राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प नुकताच मांडण्यात आला असून यामध्ये पुसद विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. इंद्रनील नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुसदच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महत्त्वाच्या कामांना मंजुरी. या अर्थसंकल्पात पुसद तालुक्यातील राज्यमार्ग, जिल्हामार्ग आणि ग्रामीण मार्गांसह त्यावरील पुलांच्या बांधकामाचा समावेश आहे. पावसामुळे खराब होणारे रस्ते आणि पुलांच्या समस्या आता कायमस्वरूपी सुटणार असून या 42 कोटींच्या निधीमुळे पुसदचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विकासाचा चंग आणि नाईक यांचा पाठपुरावा. पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी इंद्रनील नाईक यांनी कंबर कसली आहे. केवळ रस्तेच नव्हे तर उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही त्यांचा भर आहे. MIDC साठी 72 कोटी. मागील आठवड्यातच पुसद MIDC मधील पायाभूत सुविधांसाठी 72 कोटी रुपये मंजूर झाले होते. आता रस्त्यांसाठी 42 कोटी मिळाल्याने गेल्या काही दिवसांतच पुसदसाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणण्यात नाईक यांना यश आले आहे. व्यापार आणि रोजगाराला मिळणार चालना. दर्जेदार रस्ते आणि मजबूत पुलांमुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्रामीण भागातील जनतेला मोठा फायदा होईल. मालाची ने-आण करणे सोपे झाल्याने स्थानिक व्यापार आणि उद्योगाला मोठी गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुसद मतदारसंघातील उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाईक परिवार सातत्याने काम करत राहील. महायुती सरकारच्या माध्यमातून पुसदच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा माझा प्रयत्न कायम राहील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले. वेद न्यूज पुसद.